नमस्कार. वसईतील भरपूर रस्ते हे आता सध्या तुटलेले आहेत. परंतु प्रामुख्याने गिरीज ते निर्मळ ह्या रस्त्याची अगदी दयनीय अवस्था झालेली आहे. ह्या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी सकाळच्या वेळेला कामानिमित्त गावातून जाणारे स्टेशन परिसरात चाकरमानी आणि इतर व्यापारी आणि शेतकरी वर्ग ह्यांना ह्या रस्त्यामुळे नाहक त्रास होत असल्यामुळे आज आम्ही काँग्रेस पार्टीचे जिमी गोन्साल्विस यांच्याकडे आलेलो आहोत. ते या रस्त्याविषयी काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. जिमी साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब तुम्ही हा जो आपला गिरीज ते निर्मळची रस्त्याची चाळण झालेली आहे याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, या चाळणीला तसं टेक्निकल बघितलं तर वसई विरार महापालिकाच कारणीभूत आहे. कारण बघा, मे महिन्यामध्ये त्यांनी रात्री काय तर ते पाण्याचे पाईपलाईन टाकलेली होती. ते रातोरात रस्ता खणलेला होता आणि रातोरात रस्ता बुजलेला होता ते पाईप टाकून. त्याच्यावर ना कॉन्ट्रॅक्टरचं नाव ना कामाचं नाव. मी 3 वेळा त्यांना विचारलेलं, कर्मचाऱ्याला, ते तिथे काम लेबर करत होते ते महापालिकेचं. तर मी म्हटलं, महापालिकेचं कोण तुमचा ठेकेदार आहे, काय आहे, महापालिकेचा कोण इंजिनियर होता? तर तसं काहीच नव्हतं. त्यामुळे त्या रस्त्याची वाईट परिस्थिती आहे. एक तर ते कारण झालं. दुसरं कारण असं आहे की तो रस्ता पीडब्ल्यूडीच्या अखत्यारीत आहे. तसं टेक्निकली बघितलं ते गावं महापालिकेच्या बाहेर आहेत, पण महापालिकेने बळजबरीने ठेवल्यामुळे त्या रस्त्यावर पीडब्ल्यूडी पण इतकं लक्ष देत नाही. लक्ष देते ते जेव्हा टेंडर काढते 5-6 महिन्या अगोदर, तिथे पण काम झालेलं, पण त्यांचा पण तोच विषय आहे. महापालिकेत गावं असल्यामुळे, त्यांच्या अखत्यारीत रस्ता असल्यामुळे ते पण त्या स्ट्रेंथचा रस्ता बनवत नाहीत. आणि तिसरं कारण असं झालेलं आहे की त्या रोडच्या आजूबाजूला बऱ्या प्रमाणामध्ये आता पेट्रोल पंप झाला आहे. तिथे काही 3-4 मजल्याच्या अशा इमारती झाल्यात. लोकांनी तिथे दुकानं काढली आहेत, गटारं काढली आहेत. त्यामुळे पावसाळी पाणी निचरा होण्याचा मार्ग बंद झालेला आहे. त्यामुळे तोही पाणी जमतो आणि विशेषतः जो गिरीजला जो पाणी जमतोय तो देवतलावचा पाणी आहे. देवतलावचा पाणी जायच्या रस्त्यामध्ये कोणी तर बंगला बांधलेला आहे. तिथे 4-5 वर्ष पाणी जमायचा. म्हणून कोणाचं तर डोक्यातून सुबुद्धी सुटली आणि त्यांनी हा रस्ता, तो गटर काढून तो पाणी इथपर्यंत गिरीशपर्यंत आणलेलं. गिरीशकर झोपलेले होते. तसं आपण इतक्या वर्षापासून, मी स्वतः त्या 20 वर्ष त्या रस्त्यावरून कधी प्रवास करतोय. गिरीजला इतका पाणी कधी जमायचं नाही. जमला तरी तो अर्ध्या तासामध्ये ओसरायचा एकदम एक्स्ट्रीम परिस्थितीमध्ये. पण आता तो अख्खा देवतलावचं पाणी येऊन गिरीजला थांबतोय. त्यामुळे साहजिकच इतका पाणी आल्यानंतर तो रस्ता फुटणार आहे. पण ना, त्या रस्त्याची आज परिस्थिती अशी आहे की ना महापालिका बघत ना पीडब्ल्यूडी बघत, आणि महापालिका मनमानी तो रस्ता खणल्यामुळे आज ती परिस्थिती झालेली आहे. तर आता कसं, माझं तुमच्या माध्यमातून, तुम्ही आलेले आहात, आजपर्यंत मी तिथे कधी लक्ष दिलेलं नव्हतं. तर पीडब्ल्यूडीचे जे पण कोण उप अभियंता आहेत आणि ते त्या रस्त्याचं देखभाल आणि त्यांचं नियोजन त्यांच्याकडे आहे, त्यांना हा व्हिडिओ दाखवा आणि त्यांना म्हणावं तुम्ही पुढच्या 2-4 दिवसामध्ये ते काम करा. ते नाही काम केलं तर तुमचं आम्ही राज्य सरकारकडून काम करून तुम्हाला घरी पाठवू काम करण्यासाठी. परंतु जनतेला पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिका ह्या दोघांच्या भांडणामध्ये जनतेचा नाहक त्रास होतोय. ह्यासाठी तुम्ही आता आंदोलनाचा वगैरे काही प्लॅनिंग केलेलं आहे का? ना, आंदोलन करायची काही गरजच नाही ना. ते पीडब्ल्यूडीचे अभियंत्याचं कामच आहे ना. त्यांनी जे जे रस्त्याचं काम केलेलं आहे, तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने जे काम केले ते निकृष्ट दर्जाचं आहे. त्याच्यावर पहिली कारवाई करावी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनेच ते काम करावं. त्याच्यासाठी नवीन बजेट काढू नये. का तर मला माहित आहे त्या रस्त्याचं काम 4-5 महिन्या अगोदरच झालेलं आहे. त्याला पट्टे बाजूला मारलेले होते. त्यामुळे त्या उपअभियंता जो पण कोण आहे, माझी त्याची काय ओळख नाही किंवा मी त्याच्याकडे कधी फोनवर गोष्टी झालेल्या नाही किंवा भेटलेलो नाही. तर त्यांनी आपल्या माध्यमातून, मी त्यांना सांगतोय की त्यांनी ताबडतोब प्रायमा फेसी बेसिसवर ते काम एकदम फास्टमध्ये करावं. नाहीतर त्यांचं प्रायमा फेसी कसं काम करायचं प्रशासकीय दृष्ट्या ते आम्हाला माहित आहे. हेच तर मी तुम्हाला सांगतोय ना. त्यांनी त्यांची जबाबदारी आहे, त्यांना त्या गोष्टीबद्दल पगार मिळतो, त्या त्या गोष्टीचं त्यांनी एकदम काम करून लोकांना जो त्रास होतोय तो ताबडतोब त्यांनी सोडवावा. तर जिमी गोन्साल्विस यांचं म्हणणं आहे की हे जे काही झालेलं आहे हे महानगरपालिकेमुळे, कारण पीडब्ल्यूडीने पहिला हा रस्ता चांगला केलेला, परंतु पाण्याची लाईन टाकण्याच्या नावाने जो खोदकाम केल्यानंतर तो रस्ता अजून खराब झालेला आहे. आता त्याच कॉन्ट्रॅक्टरनी हा रस्ता पूर्ण करून द्यावा आणि जनतेला होत असलेला त्रास दूर करावा. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम. नमस्कार.